नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आता आपण थॉमस माल्थस नावाच्या एका सुप्रसिद्ध अशा अर्थतज्ञाचा, जगातील एका महान लोकसंख्या विषयक विचार मांडणाऱ्या तज्ञाचा अभ्यास करणार आहोत. BA भाग 3 अर्थशास्त्र विषयातील आर्थिक विचारांचा इतिहास या पेपरमधील तिसरा आणि अत्यंत महत्त्वाचा विचारवंत थॉमस माल्थस यांचा जीवन परिचय आजच्या भागामध्ये आपण अभ्यासणार आहोत. यापूर्वीच्या 2 व्हिडिओमध्ये आपण ॲडम स्मिथ अर्थशास्त्राचा जनक आणि डेव्हिड रिकार्डो या 2 महान विचारवंतांचा अभ्यास केलेला होता. आर्थिक विचारांच्या इतिहासाचा अभ्यास करत असताना ॲडम स्मिथ आणि डेव्हिड रिकार्डो या विचारवंतांना निसर्गवादी आणि आशावादी विचारवंत असे म्हटले जाते. याचे कारण असे की ॲडम स्मिथच्या मते निसर्ग हा नेहमी कृपाळू असतो आणि निसर्गातील अद्भुत किंवा अदृश्य शक्ती ही माणसाला वाईट गोष्टी करण्यापासून वाचवते. माणसाला नैसर्गिक प्रेरणेतूनच स्वहित कशात आहे, स्वार्थ कशात आहे हे कळते आणि स्वहित स्वार्थ ह्या बाबी चांगल्या आहेत, याच्यातून समाजाचे हित होते, विश्वाचे कल्याण होते, अशा पद्धतीची मांडणी ॲडम स्मिथ यांनी केलेली होती. मात्र ही विचारसरणी मान्य नसणारा निसर्ग हा कोपू शकतो, माणसाला दुःखी कष्टी बनवू शकतो, अशा पद्धतीची निराशावादी विचारसरणी मांडणारा विचारवंत म्हणून थॉमस माल्थस कडे बघितले जाते. थॉमस माल्थस यांचा जन्म हा 14 फेब्रुवारी 1766 मध्ये इंग्लंडमधील सरे परगण्यातील रुकरी येथे झाला. त्यांचे वडील डॅनियल माल्थस हे वकील होते व ह्यूम आणि रुसो यांच्याशी त्यांची मैत्री होती. थॉमस माल्थस यांनी केम्ब्रिज विद्यापीठातून आपले शिक्षण घेतले. BA आणि MA या गणित विषयातून पदव्या मिळवल्या आणि ते गणितात रँगलर झाले. वडिलांची इच्छा ही माल्थसने धर्मप्रसारक व्हावी अशी होती. त्यासाठी ते धार्मिक कार्य करण्यासाठी चर्चमध्ये गेले. 1798 मध्ये त्यांनी An Essay on Principles of Populations as its Effects and the Future Improvement of Society असा एक निबंध लिहिला. प्रत्यक्षात हा निबंध सुरुवातीला लिहित असताना त्यावर त्यांनी आपले नाव लिहिले नव्हते. हा महान माणूस
प्रसिद्धीपासून नेहमी 4 हात दूर राहत होता. मात्र अत्यंत लोकाग्रहास्तव आणि लोकसंख्याविषयक सिद्धांतावर पहिल्यांदा टीका झाल्यानंतर त्याने सुधारित आवृत्तीमध्ये आपले नाव समाविष्ट केले होते. 1799 मध्ये माल्थस यांनी स्वीडन, नॉर्वे, रशिया इत्यादी देशांचा दौरा केला. 1802 मध्ये फ्रान्स आणि स्वित्झर्लंड देशांचा दौरा केला आणि लोकसंख्या विषयक प्रश्नाची चिकित्सक मांडणी केली. 1805 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीने स्थापन केलेल्या हेलबारी महाविद्यालयामध्ये ते अर्थशास्त्र आणि इतिहास या विषयांचे प्राध्यापक म्हणून काम करू लागले. त्यांच्या बोनार नावाचा विचारवंत असे म्हणतो की अर्थशास्त्राचा रीतसर नेमणूक झालेला पहिला अर्थतज्ञ म्हणजे माल्थस होय. माल्थसची कुशाग्र बुद्धिमत्ता, सुव्यवस्था ही अत्यंत वाखाणण्यासारखी होती. माल्थसने विचार मांडत असताना वास्तववादी विचारसरणीशी निगडीत असे विचार मांडले होते. 15व्या, 16व्या आणि 17व्या शतकात जी समग्रलक्षी अर्थशास्त्राची मांडणी झालेली होती तिचे सुधारित शास्त्रीय विश्लेषण करण्याचे काम थॉमस माल्थस यांनी केले. त्यामुळे सूक्ष्म अर्थशास्त्राची मांडणी ही ॲडम स्मिथ पासून झाली असे मानले जाते. त्याचप्रमाणे स्थूल किंवा समग्रलक्षी अर्थशास्त्राची मांडणी ही शास्त्रीय स्वरूपात माल्थस यांनी सुरू केली असे मानले जाते. लॉर्ड केन्स हा थॉमस माल्थस यांचा मोठा चाहता होता. सनातनवादी संप्रदायांमध्ये मूलभूत तत्वांसाठी जो वैचारिक संघर्ष झाला त्यामध्ये ॲडम स्मिथ, डेव्हिड रिकार्डो आणि दुसरी बाजू थॉमस माल्थस यांची होती. त्यामध्ये माल्थस यांना त्या काळामध्ये लोकप्रियता कमी मिळाली असली तरी माल्थस यांचे विचार हे प्रगल्भ होते, अधिक वास्तववादी होते, अधिक शास्त्रीय विश्लेषण करणारे होते. त्यामुळे लॉर्ड केन्स यांचे मत असे होते की 19व्या शतकातील अर्थशास्त्राची उभारणी जर रिकार्डो ऐवजी माल्थसच्या विचारसरणीवर झाली असती तर आजचे आर्थिक जीवन निराळेच झाले असते. यावरून माल्थस किती महान विचारवंत होता हे स्पष्ट होते. विद्यार्थी मित्र हो, माल्थसचा जीवन परिचय आपल्याला अशा पद्धतीने अभ्यासता येईल. या पुढील भागात आपण माल्थसचे लोकसंख्या विषयक विचार आणि माल्थसचे भांडवल संचयाबाबतचे विचार हा भाग अभ्यासणार आहोत. धन्यवाद.